आज आपण बनवतोय उडीद वडा सांबर। त्याच्यासाठी लागणारं साहित्य सांगते। या 3 प्रकारच्या डाळी घेतल्यात। 1 वाटी तुरीची डाळ, अर्धी वाटी मसूर डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ। हे सगळं स्वच्छ धुवून कुकरला 3 शिट्ट्या करून घेते। आता आपण सांबर करून घेऊया। आता कढईत तेल तापत ठेवले, तेल तापले। आता हे जिरे मोहरी टाकते, लसूण थोडा लाल करून घेते। आता कढीपत्ता टाकते, सांबर मसाला, हळद, घरगुती मसाला, लाल तिखट आणि शेंगा हे आता परतून घेते चांगलं। आता याच्यात टोमॅटो टाकून घेते, आणि पाणी टाकून एक उकळी काढून घेते। आता छान उकळी काढून घेते आणि मग भोपळा टाकते, नाहीतर भोपळा जास्त शिजतो। आता छान उकळी आले। आता हा भोपळा टाकून घेते। भोपळा पटकन शिजतो म्हणून थोड्या वेळाने टाकायचा, नाहीतर खूप गाळ होऊन जातो त्या भोपळ्याचा। आता हे मिक्स करून छान शिजवून घेते भोपळा पण। थोडं पाणी ऍड करते, झाकण ठेवते। आता झाकण काढते। आता ही कुकरला शिजवून घेतलेली डाळ टाकूया सांबारात। डाळ ही मिक्स करून घेते, थोडं पाणी ऍड करते त्याच्यात, थोडं घट्ट झाले। मीठ टाकून घेते, थोडं चिंच भिजत घातली होती त्याचं पाणी, थोडंसं गूळ आणि शेवटी कोथिंबीर। आता याला छान एक उकळी काढून घेते आणि गॅस बंद करते। आता आपलं सांबर रेडी आहे। आता ही उडीद वड्यासाठी डाळ, उडदाची डाळ आहे, ही 5-6 तास पाण्यात भिजत घातले। आता ही अशी काढून घेते। उडदाची डाळ आता ही स्वच्छ धुवून निथळून घेतले, त्याच्यात पाणी नाही ठेवायचं। आता ही मिक्सरला लावून घेते। आता हे मिक्सरला जी डाळ लावली तेव्हा मी साधारणतः अर्धी वाटी पाणी टाकला होता, जास्त पाणी नाही टाकायचं, कारण ते पीठ असं पातळ होतं, हे वडा यायला पाहिजे हातात आपल्या। आता हे चांगलं फेटून घेतलंय। आता ह्याच्यात एक बारीक केलेली मिरची हिरवी, मीठ आणि थोडी कोथिंबीर, हे सगळं आता मिक्स करून घेते। याच्यात सोडा वगैरे टाकायची गरज नाही, हे चांगलं फुगतात वडे ते। आता हे वडे करून घेते। त्याच्यासाठी दोन्ही हातांना असं पाण्याचा हात लावून घ्यायचा, ओले करून घ्यायचे आणि थोडंसं असं घेऊन दोन्ही हातावर असं शिफ्ट करून असं त्याला आकार देऊन असं मध्ये होल करायचं, परत हे हातावर शिफ्ट करायचं। आता हे तेलात सोडून घेऊया। आता हे असे दोन्ही साईडनी तळून घेऊया। आता आपले वडे हे झालेत, आता काढून घेऊया। आपला आता मेदूवडा सांबार तयार आहे। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा, आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।